श्री स्वामी समर्थ. देवघराचे स्वरूप. देवघर शिशम किंवा सागाच्या लाकडाचे असावे. देवघराला 3 ते 5 पायऱ्या असाव्यात. क्रम: पहिली पायरी, स्वामींचा फोटो मूर्ती. दुसरी पायरी, स्वामींच्या डाव्या बाजूस कुलदेवतेचा टाक, उजव्या बाजूस कुलदैवताचा टाक, त्यांच्या बाजूस भैरवबाचा टाक. तिसरी पायरी, पूर्वाभिमुख ईशान्य दिशेचा देव्हारा विचारत घेता. दक्षिणेस गणपती, डाव्या सोंडेची मूर्ती, त्याच्या बाजूला रांगडा बालकृष्ण, त्याच्या उजव्या बाजूला अन्नपूर्णा मातेची मूर्ती, तिच्या उजव्या बाजूस नंदी नाग विरहित महादेवाचे पिंड. चौथी पायरी, पूर्वपार परंपरा असेल तर पितरांचे टाक ठेवावेत, नवीन प्रथा पाडू नये. पाचवी पायरी, दक्षिणेकडून पिवळ्या, लाल रंगाच्या आसनावर श्री यंत्र, पांढऱ्या आसनावर श्री महामृत्युंजय यंत्र, कबीर यंत्र ठेवावे. यंत्र ही देवताची आसन आहे, ती उभी ठेवू नयेत. श्री स्वामींच्या उजवीकडे घंटी व डावीकडे शंख पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर ठेवावा. त्यात पाणी भरून ठेवावे. अक्षता वाहू नयेत.